योगिता, बाळ हेच दूध पिणार आहे. चुप बसा सगळे. मला काही माहिती नाही, कोणाचं काही ऐकत नाही. नाही तर आजपर्यंत मी कोणाचं काहीच ऐकलेलं नाहीये. आता याच्या पुढे मी कोणाचं काहीच ऐकत नाहीये. तुम्ही लोक म्हणताच ना योगिता ऐकत नाही, मुज्जर आहे, तर आहेच मी मुज्जर. आजपासून बाळाला मीच दूध पाजणार. योगिता, राजू, प्रांजली पण. प्रांजली सोड हात. राजू, तू एवढा मोठा नाही झाला की माझ्या लेकराची टूट करून राहिला, ते दूध पिऊन राहिलं. काही लाज वाटते का तुला जराशी? बेशरमा, पिऊ दे त्याले दूध. पेतं लेकरू हिसकून घेते का तिच्याजवळून? प्रांजली पण. पण नाही नवीन नाही. चल तू पाय कसं शांत झालं ते. हा, काय सांगितलं डॉक्टरने? हा, शांत राहा एकदम. झोपू दे त्याले. झोपलाय तो. योगिता, तो झोपला असेल तर हालू नको ग, तुझ्या मांडीवरच झोप दे त्याला. चल राजू इथून. प्रांजली, चल म्हटलं ना तुला. त्या लेकराची शपथ, त्या लेकराची तिचे हे नको करू. बाळाची तब्येत खराब होईल. डॉक्टरने काय सांगितलं? इन्फेक्शन झालं ना त्याला त्या दुधातून. हा, सांगितलंय ना डॉक्टरनं. हा, मग स्वतःच्या बाळासाठी तरी स्वार्थी बन आणि तिचा तेवढा फायदा घे. तिने तो फायदाच घेतला ना आयुष्यभर. तिने त्याला फायदाच घेतला. मग आता आली ना धाऱ्यावर, तर तू बी फायदा घे ना. मग कशाला तो लेकराला बाहेरचं दूध पाजतं, त्याला बिमार पाडतं? लय बरं वाटते का तुले? त्याला इगो शांत होते का? पण लेकराला त्रास होते ना. तुमच्या दोघा नवरा बायको, मला हे समजत नाही की तुम्ही दोघा नवरा बायकोनं लग्न केलंच कायले? केलं तर केलं, लेकरू जन्माला घातलंच कायले? तुमच्या दोघी नवरा बायकोमध्ये इतका इगो आहे की बरंच बरं आहे ते. ती पोरगी तर बरं वारास पेल आहे आणि तो लोक काही काम नाही करून राहिलं. मला वाटते लय शायनी आहेस मग. काय घुट्टी पाजली ना येताना तुले? इतकी तिची बाजू घेऊन राहिली. हा, अव असं वजवजे घरात घुसते ना माया. आता ते तुला घराच्या बाहेर गेलीच कधी? ते तुला घरातच आहे ना. हा, मग म्हणजे असं कसं? तिला काय त्या दिवशी काढून दे तुम्ही. राजू, दे तिला काढून. काढून राजू, ताकाला जाऊन भांडपू नको. तुला मनात का आहे मला समजते. तुला आईली नशीन समजलं, पण समजलं. तू रे योग्य त्याला काढून देतं का? कधी देतं का तिले? देतं काय? चल दे, आत्ता मी घराच्या बाहेर काढून देतो. आत्ता तिला घराच्या बाहेर काढतो. कशाले मग घराबाहेर काढा लागते तर मग काल तिला ठेवून राहिलं ती रेंगाळत? प्रांजली, प्रांजली थांब. का बरं? हे बाबू दूध पिऊन राहिला. तिले तिले नको काढू कुठे. आलं आलं मनातलं तोंडवर. मग कशाला नाट करून राहिला आणि फालतूचा टाइमपास करून राहिला? जीवनात दुसरे काही म्हणी आहेत का? माहितीये ना योगिताला टाकून द्यायचं नाहीये, योगिताची फालती घ्यायची नाहीये. योगिताशिवाय तूच जगू शकत नाही. लेकरू तर दूरच दूर. तूच इतका गुंतले आहेस, मग मान्य कर ना हे. मान्य कर आणि जरासा धीट राय. निराश लोक तोडतो बायकोच्या, नाही तर मग निरा तमा शिकतो. हे काय योग्य आहे का? एका लेकराचा बाबाला ना आता स्वतःचे निर्णय स्वतः घेणं जरा लहान आहेस काय? तुला काय करायचं आहे काय नाही, तुझा संसार कसा करायचा तू सांभाळ ना. सगळ्या लोकांना काय सांभाळायला लावून दिला? तुला संसार आहे ना, सारे घरदार सांभाळणार आहे का त्याले? नाही बाई प्रांजली, आता तू बोलू नको. बायको त्याची आहे, संसार त्याचा आहे. त्याला निर्णय घेऊ दे, तू नको घेऊ. तू काय आज ना काय मरशीलच. संसार त्याचा आहे, तो निर्णय घेईन आणि आजच्या आज घे. हा, काय राजू, देऊ तिला काढून घराच्या बाहेर? प्रांजली, आता तू चुप राह. त्याला निर्णय घेऊ दे. तो योग्यताले टाकत नाही, फरकती देत नाही. तो योग्यताले वागवते, मग त्याच्या मनाला जी आहे ती येऊ दे. फक्त तू त्याच्यावर दुरून लक्ष ठेव, त्याच्यावर लक्ष ठेव, ते योगितावर लक्ष ठेव. तू का त्याचा संसार मोडतं का? हा, आणि तुझ्या पोराचं तू दुसरे लग्न लावून देशील, तिसरे लग्न लावून देशील तर तो सुखी नाही राहत. आणि त्या लेकराची वनवा कर का? हा, कशी असो ती योगिता, पण त्या लेकची माय आहे ना. सकूनपासून तिचं मन नाही लागून राहिलं. हा, घास नाही खाल्ला तिनं. हा, घरा लोक ते काऊन दुखू राहिलं मा बाबूचं? माय आहे ना ते, गोटा थोडी आहे. गोट्याले पाजर फुटते, माय फुटला नशील का आत्या? आणि मोठी तो पोराचं दुसरं लावून देशील तर लेकराला माय नाही भेटत. हे तुलाही माहित आहे. सीताईला आई शेवट लोक नाही भेटली. सावत्र मायचं दुःख आणि सावत्र कशी वागते हे त्वाल्यापेक्षा जास्त तो कोणीच नाही सांगू शकणार.
ब्रिज का उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. झोप रे तानुल्या झोप. त्रास झाला बुले, बाबूचं पोट दुखलाय ना. आई कशी आहे? आई एक नंबरची वाईट आहे. बाबूले त्रास दिला इतके दिवस. माफ कर रे बाळा, माफ कर. तुझी आई लय खराब आहे, लय खराब आहे मी. एवढ्या तान्या लेकराले एवढा त्रास झाला. झोप, झोपते का बाबू? झोप. योगिता, बाबू झोपला, त्याला झोपू द्या. मला मांडीवर फक्त झोपू द्या त्याला. तू झोपला बघा, कितीचा रडून राहिला, सकाळपासून रडून राहिला. किती दमला तो, किती रडू रडू थका. आता पहा शांत झोपला. हात जोडतो मी, हात जोडतो. त्याला घेऊ नका, झोपू द्या त्याला. झोपलाय तो, झोपू द्या. झोपू दे म्हटलं. अंग टाक त्याला घेऊन, नाही तर थँक्यू. आम्ही जन्मात चुकणार नाही, मी जन्मात त्रास देणार नाही. मला लेकराच्या दूर नका करू. तुम्ही काही करा, मी म्हणत नाही तुम्हाला. मी दुसरं लग्न केलं तरी बी मी काही म्हणणार नाही. मी या घरात मूल करीन म्हणून राहतो. फक्त मला लेकराच्या दूर नका करू. मला लेकराला माझ्याजवळ राहू द्या. मी लय चुकली, माहित आहे मला, मी लय चुकली. फक्त मला लेकराजवळ राहू द्या. तो रडला की मला गमत नाही, तो रडला की मला काही सुचत नाही. मला ज्यानं त्रास झाला सगळा त्रास माझ्याच्यानं झाला. राजू, डायन आहे हे, डायन. त्या लेकराच्या आड येऊन राहिले लेकरा पुढे घेऊन. या प्रांजलीच्या नांदी नको लागू. इले काहीतरी घुट्टी पाजली योगितानं. रत्ने मुखी राय. योगिता, फक्त लेकरासाठी ध्यान ठेव जो आयुष्यभर. बाबले जरा जरी त्रास झाला तर तुले फरफट काढून देईन घराच्या बाहेर. फक्त लेकराशी तू ती बसेलास हे ध्यान ठेव जो. पाया लागतो मी तुमच्या सगळ्याच्या, पाया लागतो. फक्त बाबूसाठी राहू द्या. रडू नको योगिता, झोपू दे बाबूले. आत्या, आई, चला. ती बडबड नका करू. तो उठला अजून की रडीन मग. पाहिजे योगिता बाळाले. प्रांजली, थँक्यू. मी तुला उपकार जन्मात विसरणार नाही. शपथ सांगतो, जन्मात मी तुला उपकार विसरणार नाही. तू मला मोडता संसार वाचवला. मी लय मूर्ख बाई आहो, लय मूर्ख, लय गर्विष्ठ, एक नंबरची आगाऊ. काय म्हणजे आता मला काही म्हणतो, मी लय मूर्ख आहे. पण प्रांजली, तू खरंच लय चांगली आहेस व. बरोबर झालं. आता सांभाळ, आजच्या पुढे चुकू नको आता. काय तुला मी मला आत्याले काही बोलली, त्या राजूले बोलली. हा, चालली आता माग घरी. तू आता फक्त तुला नवरा, तुला संसार सांभाळ. आता याच्या पुढे चुकू नको योगिता. आता तुला कोणीच वाचू नाही शकणार. अंजली, तू चालली? हो, कारण आता मी आत्याला एवढी बोलली, राजूला एवढी बोलली, ती इथं राहण्यात फायदा नाही. मी चालले जातो माझ्या घरी. नाहीतरी मी पाहुणीनच होती ना, पाहुणे जातच असतात. प्रांजली, किती चांगली पोरगी आहे. तुम काय आवाज देत ये ना घरात येऊ नाही काय? ओ माय बाई, ते गौराईचं गमीला आहे ना सोड. मला कुठे तुमच्या घरात आणा. काय म्हटलं, बसेला मस्त. तू आली वाटते, लय रिकाम पण झालं. हो आली ना माय, कालच आली संध्याकाळची. मग आता काय रिकाम पणच मला. काच काय व, कुठे गेलती मग? तुमचा गौऱ्या निंद राहिली का? असं का? अव काय गौऱ्या असते तर देजो मला काही. माझ्या घरी गौऱ्या कमीच पडल्या हो. जसं मागच्या वर्षी कमी घातल्या काय माहिती रे. पण दरसार हलक्या घातल्या ना, मग यंदा बाई तसं मला कमीच झाल्या हो. नेल्या कोण गौऱ्या मला काय सांगा. सांगता नाही बाई, उठातला असत पडेल. हा, काही मला काही नसते, काही नसते. गेले असतील कोण. त्या दिवशी पाहिलं मी, म्हटलं बाय बाई आज यंदा तर काय 12 महिने गौऱ्या नाही पुरल्या. आता घालणं सुरू केल्या म्हणा मी, पण तरी बी जशाक म्हटलं देजो बरं. आणि जा ना मग, मागं रान गौरी आहेत. मग त्या दिवशी बुडी ले आणल्या, 2 पोतले आणले मग बुडीनं. त्याच आहेत मग नेऊन राहिले. आता म्हटलं पेटवून आले. ने जा मग
पोतलं भरेल आहे ते रानगवऱ्याचं घेसान ना तपलं पोतलंच आहे. भाऊले म्हणा पोतलं उचलून घेऊन या, काही हे नाहीये. तर बुटीनं केल्या ना माय जमा, अजून बोंबलीन ना ते मावानं म्हणेन मॅ एवढ्या रानातून गयाचून आणल्या आणि शांतानं घेऊन गेली. काही नाही म्हणत, का लाख मुल्याच्या आहेत का गौऱ्या आणून आणल्या मग काय झालं, मग का धंदा काही नाही, जाते आता तेवढ्या गौऱ्या असते माय, दुसरं का हाय, दुसरं का कामाला जाते काल जाते तेवढा हरी काय मा सासू साऱ्या वावराईच जाते बाई, गावभर हिंडत राहते त्या वावरीनं, लय मोठ्या गौऱ्या जमा करून राहिली. आलं शेत म्हटलं कर जमा, माझ्या घरी काम होते. बरी दिली भिडून बुडी मग गौरमा करायले. बरं तुला गौऱ्या थाप्याची गरज नाही मग, नाही तर काय तर मग आपल्या घरी ढोरणा वासरू लोकांच्या करता शेण होणं गौऱ्या करायला लागतात. हा याले माग त्याले माग करू म्हटलं, जाऊ दे बुडीन जमा केल्या म्हणे आणत जाऊ का, मी आणत जा, फार चांगलं म्हटलं, लोकांच्या दारात शेणाला गेल्यापेक्षा हे बरं. मग जाते पोतलं घेऊन जाते, लागे मारे याचून आणते. तिकडे रानात गलती काल तर 2 पोतल्या भरून ठेवल्यात होती, ऑन लागे संध्याकाळी लागे सार्थकले घेऊन गे म्हणे, तिला काही आणता नाही आल्या त्या पोतल्या उचलून, तर तीच भरून ठेवून त्याला लागे. मग संध्याकाळी सार्थक गेला लागे, सार्थक नोंद तिनं लागे आणल्या राहील. नाही बाई हो का, यंदा भंडाराही केला रोड घ्यायचा, तर आम्हाला गौरी नाहीत कमी पड. आता आजही घ्यायलाय, अजून आलीच नाही, ऊन किती तपून राहिलं, तिकडे चक्करून पडली तर बुडी माहीत पडत. आलीच नाही म्हणताला इतकं काय आणायला लागतं, जाऊ द्या म्हटलं, आता राहू द्या, अजून काही सण नाही लय मोठे आहेत, सकून सकूनच्या आणतो करून रोज चालली लगते रोज जाते. मनाचं आहे बाई तो बुडीचं का, जाऊ दे करते तर करू दे जमा, फार सुद्धा मली बेजू एखादी पोतली, मा घरच्या गौऱ्या यंदा कमीच पड बाई. मा बालीले दिले ना, बरोबर आहे ना, बालीला नाही दिले मी सांग, मी काय म्हणतो लोकांनी मला असं डोकं फिरलं, अहो मला नाही दिल्या का, 2 पोतल्या गौऱ्या नेल्या ना मागच्या वेळेस बालील मी, आता ॲटोवर टाकला होता ना पिंट्याच्या. हा बरोबर आहे ना मग शांताबाई. अहो काही काळजी नका करू गौऱ्याची, माझ्या बुडीनं चांगला बिझनेस लावला. घेऊन जा. काय शिटू काय म्हणते, झाली का रसाडी मायतवाली? हो रसाडी झाली ना. हो औंदा अधिक महिना आहे म्हणतात माय बाई, अधिक महिना का करून मग काय दिलं माय जवायले, मग अधिक महिन्याले जवायले पोरीले कपडे केले असतील ना. नाही अधिक महिना राहिलाय ना, अधिक महिन्याला जाईल ना मी 8-10 दिवसांनी. माय बाई काऊन एखाद्या केला असतं तर काय हे झालं असतं का, आता रसाळून आणली ना, आता महिन्याले 2-2 खेप जात असते का कोणी, आता एका चक्रात का झालं नसता का. नाही एका चक्रात कसं होईल, रसाडी गेली होती ना मी, मग रसाडी करून आली. अधिक महिना राहिलाय, आता जाईल 8-10 दिवसांनी. तुम्ही चालला काकू? नाही हो माय, आमचं कायचं अधिक महिना कायचं काय. समजा मीच अतीच तो काकाच्या मस्तकावर त्याच्यात जोडून घेतो मी साजरी साडी घेऊ तेलेच मागतो. तिकडे कायचं माय, तिकडे काय मेळ आहे ते आमचा, नाही नसते माहिती. आता तो नाही नाम आहे आमचं, काय राहिलं आता. शांताबाई जातात का? हो सकाळच चालली मी, आणि महिनाभर येतही नाही. मामाचा फोन आलता, माय म्हणे येतो ये बाई, हिचीच वाट पाहिली ती मी म्हटलं, हे आली एकदा घरीच्या हवाली केलं की आपण मोकळोय. सकाळ चालली मी, महिनाभर येत नाही मी आता. आई मग मी अधिक महिन्याला गेली तर मग घरी पंचायत होईल ना. दिनूले म्हणा मेसचा डबा लावून दे, 2-3 बापले कायचा. तू जायला घरी, मी जातो घरी. तुलेच जा लागते, साडीला जा लागते. आता 15 दिवस राहून आली, मग आता अधिक महिना गेलो होता बाई. मग आता कोणता अधिक महिना राहिला अजून, तर डबल जायचं लचंड कायला ठेवलं होते. कन्या त्याच रस्त्यानं राहिला का, जाणं येणं एका चक्रात होत नव्हतं का. काल याची तर 2 दिवसांनी या लागत होतं बाई अधिक महिना करून. असं नाही लागल्या जमत नशीन तुमच्या माहेरात, तर लागला नाही असं नाही, लागला होता. काय द्यायचं होतं सोनं नाणं जवायले, ते आता याच खेपीत द्यायला लागत होतं. एक तर दिनू आला, असंही नाही दिनू आला नाही. दिनू आला जेवण दिलं, मग त्याले मग काच वागती त्याला काही स्वतः हार अंगठी गप काय द्यायचं होतं ते देऊन द्यायला लागत अधिक महिन्यासाठी का, त्याच्या डबल 15 दिवसांनी जावं लागते. मी चालली हो बाई, मला काही माहित नाही. तू जाशील तर जाय, आपण काही नाही म्हणत नाही, पण मी जातो. महिनाभर काही येत नाही मी आता. काय तर मामा आयजोड नाही. बाबा काय म्हणत होते म्हणे एका चक्रात म्हणे मग काय कपडे इथले तसं होईल म्हणे. सासू म्हणेन की एकाच चक्रात भागवलं म्हणून, नाही तर काय त्यांना काय सोपं होतं उलट. हो सासू तर लयच काही म्हणते.
काही चहा घे ठेवून काकूले, काकू आली तर नाही हो माय बाई, मला चहा घे नाही पाहिजे माय, माझ्या गौऱ्या घेऊन चालते मी घरी. बस ना बस, ठेव अशी तू चहा ठेवी. तिचा धंदा चालू शिनारा, गावून आली तर काही कपडेला ते यावर शिवर. हो किती यांचे सगळे ड्रेस पडलेले आहेत धुवायचे तसेच. आणि आमची रूम तर अशी झाली की बाप रे बाप, मी गेली तेव्हापासून जे बेडशीट टाकलेलं होतं ना तेच बेडशीट आहे अजून. आता काढलं, भिजत घातलं, इतकं खराब झालं होतं. आमची रूम तितकी धूळ धूळ म्हणजे बस बाप रे, इतका धूळ. हे कसं जायचं कुठे, तर काही खिडकी लावत नाहीत काय नाही. आता हवा गिवा सुटलीशी सगळी धूळ आली आतमध्ये. आणि यांचे कपडे तेच स्वतः तेच आवरतच होते. पाहिलं सांग, आता त्या दिवशी तू इमलिलीच्या 4 दिवसाच्या पहिले दिन मी सरे ड्रेस धुतले बरं. सरे ड्रेस धुतले भाऊ घातले ते म्हणे एकसारखेच कपडे धुतले का म्हणे बाई, एकाच दिवशी धुतले. म्हटलं हो बाई, त्याचे जमात झाले ते माय तेवढे म्हणून धुतले बाई. ती पोरगा पाय धुवायला देत नाही काही नाही, टाकून ठेवते. तर ती त्या खोलीत गेला असतात, आपल्यालाच अंदाज लावा लागते धुवायला घ्यायला. तरी त्या दिवशी मी त्याचे 3-4 ड्रेस धुतले. आणि काय म्हणते त्याचे कपडे जमा आहेत म्हणते. होईल सांगा आता, अशी आता हिची खोली मी झाडली नाही का? हा, हिचे 4 तर मी काले बदलू? हा, हे होती तर वेगळी गोष्ट. जेवढं जेवढं केलं ना सरिता, तेवढं तेवढं हे होते. पाय आता तूच पाय. हा, आहे का आमच्या घरी उन्हाळ्यात काही कामधंदा चालू आहे का? आमच्या घरी कुरोडी नाही, पाप नाही, शेवळा नाही, काहीच नाही आमच्या घरी. पण आहे का काची हे करा लागेल का काही? हा, आता आली आता म्हणते मी अजून अधिक महिन्याला चालली. हा, म्हणजे मनाचाच राजोट आहेत की नाही. हा, मी चालले, मी सकाळी चालली जातो पांडूच्या घरी. पांडूला फोन लाव, येईन घ्यायला येतं, मी एसटीत बसतो चालली जातो. येत नाही बरं तर महिना 1.5 महिना जाय म्हणा तू तिकडे अधिक महिन्याला जाय का, तिकडे हे लोक कटोरा घेऊन हिंडू दे का, मला काय घ्यायला नाही. मी चालली उद्या सकाळूनच जातो मी. जा तुम्ही जा शांताबाई, तुम्हाला का जाऊ नये तुम्हाला राहू नये. हा, जा तुम्ही बी राहा. सांग माय हाय तर म्हणते, माली माय म्हणे ये बाई मला मी येतो म्हटलं. मग मा भावाचा आलता फोन, बाई इकडे येतो का, माच्या अंग जातो. म्हटलं भाऊ माच्याच अंग जातो. त्याला घरी येऊन म्हटलं तू ड्युटीवर जातो, फॅक्टरीत असते तो दिवसभर. ती माय ते काय तिच्या ताला तर तिच्या कुठे आपण पास्यात येतो. म्हटलं बाबू मी मायजोडच जातो म्हणलं, मायजोड जातो राहीन म्हणलं 8-10 दिवस. पण झालं मग झालं त्यापासून काही नाही. मग कोई जातो बाई का काय जातं बाई का काहीच नाही. आता माझ्याजवळ जाईन. मग आता मा हिशोब आणून की राहीन 4 दिवसात चालली. काय करता, जाऊ द्या, ज्याचं त्याचं आपापलं हाय र. चाल बाई मग गौऱ्या तिच्यात माय वेल बुडी इन गिन येते उन्हाची गौरे येत. आपलं मनी भरलं असं वाटते माय आली उंची तर मग सरबत देतो करून. काही नाही म्हणतो तर ऐकू नाही बिचारा. अरे लहान लेकरासारखं काय. आता जे वावराने हिंडे गौऱ्या जमा करे सांगा. उन्हाचा फटका लागला का, उन्हाने चक्कर येऊन पडली तिकडे तर सांगा, मला घरी माहित होते का? काकू, सरिता काकू. काय रे देनू? अरे ते आजी पडली, चक्करून पडली. ते त्या सुधानं आणलं घरी. जाय ते बुडील पाणी गिनी पाच. हाय म्हणूस ना माय, मी काय करा बाई या बुडीचं. वावरात पडली का कशी रे? चालली बापा मी, नाही तर तू आता माझी घेईन म्हणीन माय चक्करीन पडली तू कुठे गेली. आरामशीर झालं पडशील ना. चल आता पडली तर काय काय का तू घरून ठेवतं का तिले? चल आरामशीर. नाही हो माय, शांताबाई हे गौऱ्याचं राहू देतो ना. लागला तुम्हाला घेऊन घ्या ह्याच. चाल बाई जा बाई. बाय बुटी पडली म्हणतात. राहू दे जाय. बुटी वावरात जात असते म्हणतात गौरी यायची तर ती पडली नाही तर घरी येऊन पडलीशी काय मी कुठे पडली रे? मला काय माहित आहे व ते यानं सांगत आला तो सुदामा. ती या काकूला आवाज देत. शेटू काय करून राहिली? ए बाळा का थकला का काय? जा काऊन बसली, थकली का? हो ना, किती कपडे धुवून राहिले मी तुमचे तिकडचे. थकला असा जीव. पाणी द्यावं मला. अरे बस मेटच काम, कपडे काय धुवून राहिली? काय 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 तारखेवर चाललो का मी कुठे? राहू दे, पडू दे तसंच. किती झालं, राहू दे, मशीन मध्ये टाकून दे. पाणी द्या ना मला एवढं तहान लागली. पाणी द्या, थंडगार द्या, फ्रीजचं द्या पहिले. हो बस शरबत देऊ का करून? थांब शरबत देऊ. माय बाई, शरबत का हवा घाल ना म्हणा बाबा. हवा घाल तिले जरशिक. कपडे धुतले तर बायको ना, हा चक्कर आला असे. शरबत देते पोरगा करून. मायले नाही इथलं काही मा तू थकली का? हा, धुले घोटभर पाणी मागितलं तर ते जे डंपर नसते, बायकोले शरबत करून द्यावं लागते. बरं आहे ओ माय बाई, बरं आहे. दे शरबत करून दे का बायकोले हवा घाल तिकडे, मी जाऊन बसतो तिकडे.